शिवराय, जय लवजी, जय भीम। मी कपिल पळगा। 1 मे 2025 ला मुंबई मंत्रालय येथे मी रेती माफियाच्या विरोधात आंदोलन करणार होतो। पण 1 मे हा महाराष्ट्र दिवस होता। अनेक शूरवीरांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पण तरी पण धामणगाव तालुक्यातील चिचोली आणि विटाळा या घाटावरून खूप मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे। रेती माफिया अजिबात कुणालाच ऐकत नाही आहे आणि मी तहसीलदारांनाही म्हटलं होतं आश्वासनानंतर की मला पूर्णपणे रेती बंद पाहिजे। पण चिचोली आणि विटाळा रेती घाट अजूनपर्यंत सुरू आहे। मी तहसीलदार साहेबांना माझा ह्या शेवटला इशारा आहे, येत्या 2 दिवसात हे 2 रेती घाट बंद झाले नाही तुम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करा आणि तहसील कार्यालयामध्ये रेती फेकन, हा माझा इशारा आहे। तुम्ही हलक्यात घ्या, तुम्ही माझा या धमकी समजा की इशारा समजा। कारण सामान्य नागरिकांना रेती मिळून नाही राहिली आणि बाकीचे विषय बंद झाले, पण हे 2 घाट सुरू आहे। आणि तहसीलदार साहेबांना वाटत असेल की माझ्यावर तर कुणाचे हात असेल तर ते हात मात आम्ही सगळं पाहून घेऊ, पण हे 2 रेती घाट आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। माझा शेवटला इशारा आहे तहसीलदार साहेबांना की येत्या 2 दिवसात चिचोली आणि विटाळा रेती घाट पूर्णपणे बंद नाही झाले तर मी तहसीलदार घोरपडे साहेबांच्या विरोधात मोठं आंदोलन करन, ते बी तहसील कार्यालयामध्ये घुसून आंदोलन करन। याचा नोंद घ्यावी। जय शिवराय, जय लवजी, जय भीम।